एक्सपेंसेस है का क्या नॉन कैश एक्सपेंसेस है? नॉन कैश एक्सपेंस. व्हेरी गुड बिकॉज सगळ्याला माहिती आहे ॲटलिस्ट हे नॉन कॅश एक्सपेन्सेस. फायनान्स कॉस्ट. फायनान्स कॉस्ट म्हणजे काय? इंटरेस्ट. बँककडून तुम्ही जो लोन घेतलेले ते इंटरेस्ट. आता हे पण खूप महत्त्वाचे. सीसी इंटरेस्ट असते, टर्म लोन असते. हे तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये लोन घेताना आपला पर्सेंटेज किती असला पाहिजे आणि आपल्याला रेव्हेन्यू किती जनरेशन होतं, त्याच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती, हे पण आपल्याला अनालिसिस करणं खूप गरज आहे. बाजू एक माणूस मशिनरी घेतली CNC 50 लाखची, मला पण एक मशिनरी घ्यायची, बट तेवढा आपला ऑर्डर आहे का आपल्याकडे, रिसर्च केले का त्याच्याबद्दल, ही खूप महत्वाची बिझनेसमध्ये तुम्हाला. नाहीतर तुम्ही लोन घेणार मग तुम्ही बँकसाठी काम करणार आहे, तुम्ही स्वतःसाठी नाही करणार. लोन पाहिजे मग किती पाहिजे ते खूप महत्वाचे असते. आपला रिपेमेंट कॅपॅसिटीपेक्षा तुम्ही 50% लोन घ्यायला पाहिजे, म्हणजे यू कॅन हॅपीली स्लीप नाईट. काही काही लोक बँक लोन देतो म्हणून टर्नओव्हर जेवढा तेवढा लोन पण घेतलेले लोक आहेत. हे सायकल आहे, विशेष सायकल आहे. माझ्या बुक्समध्ये पण मी लिस्ट आउट केलेले आहे हायेस्ट कुठली तुम्ही कसा फसवतो बँक लोनमध्ये. जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करणार तुम्ही काय करणार, CGTMS लोन बद्दल किती लोकांना माहिती सर? सर माहिती, त्यांना माहिती. तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आहे, विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी लोन देतो तुम्हाला. मग त्याच्यानंतर तुम्ही स्लोली वाढत जाणार. नंतर तुम्ही MNC बँककडे जाणार. MNC बँक नंतर कोऑपरेटिव्हमध्ये जाणार. कोऑपरेटिव्ह नंतर तुम्ही फायनान्सकडून लोन घेणार. किती लोक फायनान्सकडून लोन घेतले सर? व्हेरी हा एक सर घेतलं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यांना हा सर मोबाईल घेतला होता. मोबाईल ओके, दॅट ओके. बिझनेससाठी बिझनेस लोन ओनली आय एम टॉकिंग अबाउट बिझनेस लोन. त्याच्या रेट ऑफ इंटरेस्ट जनरली किती असते सर? माहिती असतं सर. बिझनेस लोन तुम्हाला फायनान्सकडून जेव्हा तुम्ही लोन घेणार तुम्ही समजून घ्यायची माझ्या कुठेतरी चुकतो, म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये चालू होते तुमची, हे तुम्ही तिथे समजून घ्यायला पाहिजे. मी एक बुक वाचलं, हू माय चीज म्हणून एक बुक आहे, छोटासा बुक आहे एकदम, हू माय चीज. ते सगळे बिझनेसमॅन लोक वाचायला पाहिजे, ते खूपच सुंदर बुक आहे. तुमची बिझनेसची तुम्हाला स्मेल यायला चालू होते, तुमची कुठे जाणार आहे, तुम्ही सक्सेसमध्ये जाणार का फेल्युअरमध्ये जाणार. तुम्हाला फक्त माहिती असला पाहिजे ते स्मेल कुठून येतो. आपल्याला अनअवेअर्स मध्ये आम्ही लोक करत जातो, माहिती असते आपल्याला, माहिती झालेली असते. आता काहीतरी गडबड होणार आहे मला 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, मग तिथे तुम्हाला डिसिजन घेणं खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्ही कंपल्सरी गेल्यानंतर तुमची बिझनेसची अनालिसिस करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स बघा, मग त्याप्रमाणे आपल्याला डिसिजन घेऊ. सर एक क्वेश्चन होता. येस सर. तुम्ही बँक लोन जे म्हणता, म्हणजे बँक लोन म्हणजे एखादा बिझनेसमॅन आहे आणि ते बँक लोन घेतोय, बरोबर, त्याचं XYZ प्रॉडक्ट आणि तुम्ही त्याचे प्रॉडक्टचं प्रॉफिटेबिलिटी त्याला माहिती आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट धरून किती प्रॉफिटेबिलिटी ठेवायला पाहिजे याचं काही कॅल्क्युलेशन रेशिओ आहे का? हे सर आता म्हणजे सपोज तुम्ही बँक लोन इंटरेस्ट 10% तुम्ही पे करू, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला मिनिमम 20% तरी भेटायला पाहिजे एक्स्ट्रा, तरी तुम्ही करायला पाहिजे त्याच्यात. नाहीतर आता एक क्लायंट आला होता आपला रिसेंटली, त्यांनी US रिटर्न्स क्लायंट येते, त्यांनी काय केले, इकडे एक घर विकले 2.5 करोडला आणि दुसरा घर घेणार आहे. त्यांचे थॉट्स आले हजबंड वाईफ, त्यांना विचार आले की आपल्याला बँकमध्ये लोन किती 7% 8% मध्ये हाऊसिंग लोन भेटतो आणि तेच आम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकला तर 15-20% भेटतो. मग हाऊसिंगसाठी लोन घेऊ, जो पैसे आले ते म्युच्युअल फंडमध्ये टाकू, किती रिस्क घेतो त्याने. आपला पैसे इन्व्हेस्टमेंट कुठले इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, इज इट ॲडवायजेबल? नाही. ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. मी टोटली लोनला अपोज नाहीये, लोनसाठी काही पॅरामीटर्स आहे, काही सिस्टम्स आहे. आता तुमची जेव्हा बॅलन्स शीट बघितलेली तुमची डेट इक्विटी रेशियोज असते. डेट इक्विटी रेशियो तुमची किती असला पाहिजे? डेट म्हणजे मॅक्सिमम बँकची 2 असतात तर तुमची 1 रुपया असला पाहिजे. हे सगळे तुम्हाला पॅरामीटर बघायला पाहिजे. इंटरेस्ट कव्हरेज रेशियोज असते, तुमची प्रॉफिटची इंटरेस्ट कव्हरेज रेशियोज किती आहे, ते मोर दॅन 2 आहे. हे सगळे रेशियोज इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेट सर्व्हिस कव्हरेज रेशियोज असते. तुम्ही एक पॉईंट बोलला, रिपेमेंट कॅपॅसिटी शुड बी 50% ऑफ युअर इन्कम. करेक्ट. म्हणजे सपोज 1 लाख रुपीज जर रेव्हेन्यू आहे, 50,000 रुपये EMI तुम्ही year
अजून कमी घेतलं तरी सगळं त्याच्यापेक्षा जास्त तरी नाही साठवायचे. द रिझन्स इज काही लोक 80% 90% पर्यंत त्यांनी लोन घेतले आणि तुम्ही 2009ची रिसेशन किती लोक बघितले सर. जेव्हा मी 3-4 वर्षाची झालं होतं मी सीए होऊन भोसरीमध्ये लिटरली लोक जो लोकांना जेवण करायला टाइम नाही होता 2007 ते 9 पर्यंत दे आर प्लेइंग द फुटबॉल. म्हणजे एवढं रिसेशन होतं त्यामध्ये किती लोक हे केलेले रॉंग डिसिशन घेतलेले. त्याच्यासाठी जेव्हा तुम्हाला लोन बर्डन येतो ना सर तुम्ही कॉन्फिडन्स झिरो होतो तुमची. तुम्ही काही मार्जिनमध्ये बिझनेस करायला चालू करणार तुम्हाला थोडंफार फ्लेक्झिबिलिटी पाहिजे तिथे. हे नाही झालं तर मी पे करू शकतो याच्यामध्ये. तुमच्याकडे जेव्हा फ्लेक्झिबिलिटी येतो ना मग तुम्ही कॉन्फिडन्सली बिझनेस करू शकतो. सेलिंग एक्सपेन्सेस, बॅड डेट्स म्हणजे काय सर? म्हणजे जास्त इंटरेस्ट घेणारे लोक पैसे मिळतच नाही. हा मिळतच नाही म्हणजे डेटर्स कडून आपल्याला पैसे बुडले त्याला बॅड डेट्स म्हणतो. हे पण खूप महत्वाचे आहे. आता ते त्याच्यात सिरियसनेस नेक्स्ट बोलवतो त्याच्यात. इनडायरेक्ट इन्कम किती लोकांची इन्कम ॲज पर रिसर्च अँड स्टडी इट सेज मिनिमम तुम्हाला 6 पॅसिव्ह इन्कम पाहिजे. 6 तुम्हाला लाईफ एन्जॉय करण्यासाठी. किती लोकांची मोर दॅन 2 पॅसिव्ह इन्कम? मोर दॅन 4 5 4 जो कोणाचे त्यांनी शेअर करायचं कुठले इन्कम शेअर करू शकत असतात शेअर करू शकता असं काही नाही. सगळे आपला बिझनेस कम्युनिटी फोरम आहे. जस्ट आपल्याला तुम्हाला हेडिंग सांगायचे कुठले इन्कम आहे बिझनेस सोडून. बाकी लोकांना पण ह्याचा फायदा होतो. जेव्हा आपल्याला शेअरिंगमुळे फायदा होत असतो बिंदा शेअर करायचे काही प्रॉब्लेम नाही. रेंटल इन्कम गुड. कुठले सर? येस आहे ओके म्युच्युअल फंड. येस सर खूपच स्मार्ट आहे. रिअल एस्टेट हे खूप महत्वाचं. हे आपला पॅसिव्ह इन्कम फक्त वी आर डिपेंडिंग अपॉन ओनली ऑन द बिझनेस. इट्स व्हेरी रिस्की. बिझनेसमध्ये अजून एक रिस्की आहे. तुम्ही फक्त एका कस्टमर मोर देन 50% पेक्षा एका कस्टमर डिपेंड असून तुम्ही बिझनेस करत असं अजून रिस्की. त्यासाठी डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्कम डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट असणं खूप गरज आहे. आपला थॉट्स काय असते जेव्हा आपल्याला पैसे माझ्याकडे 1 लाख सेव्ह झाले ना तेव्हा स्टार्ट करू इन्व्हेस्टमेंट. इट इज ॲक्च्युअली रॉंग. तुम्ही 500 पासून पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओनली फ्रॉम 500. आता माझे ड्रायव्हर आहे सर म्हटले ते मग मी मंथली 1000 रुपीज SIP मध्ये टाकतो. आपल्याकडे पैसे भरपूर असते पण त्याच्यामध्ये प्लॅनिंगच नाही. कुठे काय करायची थॉट्स नाही. सगळे इम्पॉर्टंट म्हणजे थॉट्सच नाही. त्यासाठी तुम्ही सेव्हिंगची थॉट्स ठेवा. सेव्हिंग जेव्हा तुम्ही थॉट्स ठेवणार ना युनिव्हर्स तुम्हाला पैसे भरपूर देत असते. आपला थॉट्स असं असतं की पैसे आले आपल्याकडे 5 लाख पहिले कोणाला प्रेफर देतो मी कोणा EMI पहिले भरायचे. मग युनिव्हर्स म्हणणार ह्याला खूपच EMI ची हे दिसते तर EMI द्या. मग 5 लाख आला तर तुम्ही काय करायला पाहिजे यू हॅव टू कीप सेपरेट वन अकाउंट. त्याच्यामध्ये 10% 20% तुम्ही सेपरेट सेव्हिंग मध्ये यू हॅव टू थिंक फॉर द सेव्हिंग. त्यासाठी तुम्ही सेव्हिंगवर जास्ती फोकस पण करा आणि तुमची जो पॅसिव्ह इन्कम्स आहे ते तुम्ही वाढवा. ते लिहून घ्या तुम्ही आजपासूनच. जो कोणाला शेअर मार्केटमध्ये पण तुम्ही करू शकता. इक्विटी इज व्हेरी बेस्ट. तुम्ही इक्विटीमध्ये करू शकतो डेटमध्ये करू शकतो म्युच्युअल फंड्समध्ये करू शकतो. SIP बेस्ट. RD आहे भरपूर आहे. रिअल एस्टेट आहे गोल्ड आहे RD आहे. सर व्हॉट विल यू सजेस्ट 6 passive income sources? सर ऑलमोस्ट 4-5 सर्च सेम जेवढा आहे तेवढं मॅक्सिमम. म्हणजे तेच आहे रेंट आहे इंटरेस्ट आहे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. रिअल एस्टेट्स आहे इव्हन गोल्ड आहे सिल्वर आहे. गोल्डमध्ये तुम्ही डिजिटल पण घेऊ शकता. असं काही नाही तुम्ही रांका ज्वेलर्समध्ये लाईन लावून घ्यायची असं पण नाही. यू कॅन परचेस फ्रॉम गोल्ड बी सिल्वर बी हे सगळे तुम्हाला मार्केट्समध्ये आहे. थोडंफार नॉलेज तुम्ही घ्या. म्हणजे लॉंग टर्मसाठी तुम्ही जेव्हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता कधी लॉस होत नाही. लोक काय करतात ते शॉर्ट टर्ममध्ये बघणार नाहीतर ट्रेडिंग करणार ना दे सफर द लॉसेस. आता इन्व्हेस्टमेंटसाठी तुमचे कसं थॉट्स असायला पाहिजे. द फाउंडर म्हणून एक मूवी सर. द फाउंडर किती लोक बघितले फाउंडर मूवी? येस सर. काय सर त्याच्यामध्ये सिम्पल मॅकडॉनल्ड्सची स्टोरी तुम्ही सगळे लोक बघा. इट्स व्हेरी ब्युटिफुल.
तर मी पण ट्रेनिंग घेतो सरकडे अजून भरपूर लोकांकडे, ते काही लोक सजेस्ट करते असा मूवी बघा, त्याच्यामधून पण भरपूर लर्निंग्स होते आपल्याला. आता इंटरेस्ट इन्कम एफडी तुम्ही ठेवू शकतो, रेंट आहे, डिव्हिडेंड आहे, तर नेट प्रॉफिट. हे जेव्हा तुम्ही ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट बघणार ह्या स्ट्रक्चरमध्ये असणार. ह्याच्यामध्ये काय डाऊट्स आहे कोणाला काय, म्हणजे तेव्हा तुम्ही उद्या जाऊन तुमची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार आहे, त्याच्यामध्ये असं दिसणार तुम्हाला जवळपास. हे तुम्ही ह्याच्यामध्ये काही डाऊट असलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो. बट हे तुम्ही उद्या म्हणजे उद्या सेशन झाल्यानंतर सरांची एक प्रिन्सिपल आहे, सर इज मोर स्ट्रॉंग इन इम्प्लिमेंटेशन. सरांचे एवढं सेशन काय एवढं सक्सेस झाले. इवन मी पण जेव्हा सरांची लोणावळ्यामध्ये सेशन अटेंड केलं होतं, त्याच्यामध्ये सर सांगितलं की मेडिटेशन्स दिले त्यांनी फर्स्ट. मेडिटेशन्स नंतर मग त्यांनी सांगितलं की तुमचे एक थॉट्स जो काही बिझनेसमध्ये आहे तुम्ही व्हिज्युअलाइज करा, मग ते बिझनेस तुम्ही इम्प्लिमेंटेशन्स करा. आता मी तेव्हा व्हिज्युअलाइज केली. मी माझ्या असं वाटतं की माझ्या अकाउंटंट लोकांची खूप गरज आहे. लोकांना चांगला अकाउंटंट भेटत नाही. मी एक आता बुक माय अकाउंटंट म्हणून ॲप तयार केली, ते होल क्रेडिट गो टू विजय सर. त्याच्यासाठी एकदा मी आता प्रॅक्टिसमधून मी अराउंड 18 इयर्स मी स्वतःची प्रॅक्टिसमध्ये कधी विचारच नाही आले, कसं मला टाइमच नाही भेटला विचार करायला. असं तुम्ही जेव्हा सेशनला येणार, तुम्ही जेव्हा इथे बसणार किंवा जेव्हा तुम्ही त्यांना स्वतःसाठी टाइम देणार. आता मोठे मोठे लोक काय करते, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 98% अँड 2%? 2% लोक समथिंग दे विल डू डिफरन्स व्हॉट यू आर टुडे यू आर डुइंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःसाठी कधी टाइमच देत मी स्वतः पण नाही देत होतो. वेन यू स्टार्ट रिअलायझिंग, यू स्टार्ट गिव्हिंग टाइम टू यू, मग तुमच्याकडून जो काय ऊर्जा आहे, शक्ती आहे, असं सांगत असते बाहेर येतो, मग तुमच्या ती क्रिएट होते. काही काही मोठे बिझनेसमॅन लोक 10 दिवस गायब असते, तर त्यांनी जाऊन तिथे स्टडी करतो, रिसर्च करतो, स्वतःला मनन करतो, काय चूक केले, काय करायला पाहिजे, काय नेक्स्ट 5 इयर्समध्ये काय करायला पाहिजे. आता तुम्ही जो 2 दिवसमध्ये तुम्ही जो टाइम देतो ते 30 आहे. तुमचे नेक्स्ट बिझनेस तुम्हाला कुठली लेवलपर्यंत घेऊन जातो. हे डिफरन्स तुम्हाला दिसून येणार आफ्टर तुम्ही आता जेव्हा सेशन करून बाहेर जाणार, तुमच्या सराउंडिंगमध्ये तुमच्यामध्ये डेफिनेटली डिफरन्स दिसून येणार. हे खूप महत्त्वाचे आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला ह्या फॉर्मॅट्समध्ये दिसणार. हे सगळे आता ऑलरेडी मी एक्सप्लेन केले म्हणून जास्त डिटेलमध्ये ते घेत नाहीये. तर माझ्याकडे फक्त 20 मिनिट्स आहे. अजून भरपूर इम्पॉर्टंट आहे, ते थोडा कव्हर करू. वेर इज माय प्रॉफिट, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांची हे क्वेश्चन असते. माझा नेट प्रॉफिट जो आहे ते 1 करोड आहे. मी त्याच्यावर टॅक्स पण भरलेले 25% प्रॉफिट लिमिटेड असतात 25 लाख रुपये. बट माझ्या बँकमध्ये बॅलन्स फक्त 10 लाख रुपये. असं किती लोकांना वाटते? सगळ्यांचे मोठे क्वेश्चन सगळ्यांना वाटते ते. म्हणजे हे काय डिफरन्स आहे? डिफरन्स काही नाहीये, फक्त आपला अंडरस्टँडिंग डिफरन्स आहे. आपल्याला कॅश फ्लो आणि नेट प्रॉफिट मधून डिफरन्स समजून घ्यायची. कॅश फ्लो कोणाला म्हणते आणि नेट प्रॉफिट कोणाला म्हणते. कॅश फ्लो तुमची जो नेट प्रॉफिट आहे ना, तुमच्या कस्टमरकडे असते ते सगळे. कॅश फ्लो इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो लोक मास्टर आहे रिकव्हरीमध्ये, मी टोटली कॅश क्रेडिट साठी अपोज आहे. जेव्हा लोक बिझनेसमध्ये कॅश क्रेडिट घेते, मग कसं कॅश क्रेडिट पण युटिलाइज करायला पाहिजे. जेव्हा कॅश क्रेडिट तुमच्याकडे आलं ना, तुम्ही रिकव्हरीमध्ये फोकस करत नाही आहे ना, युटिलाइज करा. सॅलरी द्या, हे करा, हे करा. माझ्याकडे मॅक्झिमम ते लोक 10 करोड असलं तर त्यांनी 20 लाख 25 लाख कॅश क्रेडिट घेतलेलं असते. काय होते, ह्युमन टेंडन्सी आहे. ऑलरेडी तुम्हाला कॅश क्रेडिट अवेलेबल असल्यामुळे तुम्ही रिकव्हरीमध्ये फोकसच करत नाही. ते काय कॅश क्रेडिट यूज करायचं ना. कॅश क्रेडिट इज व्हेरी डेंजरस टू. काय डेंजरस आहे सर, कोणी सांगू शकतो? कॅश क्रेडिट काय डेंजर आहे? टर्म लोन कधी कधी पुरवतं, आपल्याला कॅश क्रेडिट पुरवत नाही. हे माझे स्टेटमेंट आहे. असं किती लोकांना वाटते? हे खूप महत्वाची पॉईंट आहे सर. ॲटलीस्ट सरला रिअलाइज आहे. काही लोक रिअलाइज पण करत नाही. टर्म लोन कसं कमी होत जातो, तुम्ही हप्ता भरा जाणार, इथे फक्त व्याज भरतो. तसं फॅक्ट झाले सर. तर भोसरीमध्ये 2 फ्रेंड्स होता, त्यांनी 4 करोड सीसी घेतले. एका दिवस दोघांमध्ये डिस्प्यूट झाले.
4 करोड पूर्ण यूज झालेली आहे. बराचशी कसं आता तुमच्यासाठी आता बिझनेसमॅन लोकांसाठी मशिनरी म्हणजे असेट, बट फायनान्समध्ये दॅट इज नॉट असेट, ते डेप्रिसिएबल असेट, त्याचे व्हॅल्यू झिरो होऊन जातं. फक्त तुमची फॅक्टरी सेट मुव्हेबल प्रॉपर्टी असतात तर इमूवेबल असतात तरच तुमचे प्रॉफिट, अदरवाईज झिरो होते. ते 4 करोड लिटरली त्यांची घर विकून भरायची परिस्थिती आहे. हे त्यासाठी सीसी दिलेलं. सीसी कसं यूज करायला पाहिजे, एका वर्षामध्ये एक सायकल पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे, म्हणजे तुम्ही पूर्ण पैसे भरायला पाहिजे. 4 करोड पूर्ण भरून तुमचे पैसे बँकमध्ये असायला पाहिजे 10-20 लाख रुपये, म्हणजे तुम्ही बिझनेस परफेक्ट करतो. नाहीतर 4 करोड पण कमी पडतो, नेक्स्ट इयर मध्ये अजून 50 लाख घ्या, अजून 1 करोड घ्या, संपले. त्यासाठी कॅश रेट बद्दल व्हेरी केअरफुल राहा सर. हे जो कम्युनिटी ना सर, याला समृद्ध कम्युनिटी करायची आपल्याला, विजनचा आहे सरांची जो विजन त्यासाठी आज तिकडे आहे साहेब सगळे लोक. त्यासाठी हे डिफरन्शिएट आपल्याला पाहिजेच. आपल्याला हे 2% मध्ये जायचे, आपल्याला 98% मध्ये आपल्याला नाही जायचे. त्यासाठी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँडिंग करणं खूप महत्वाचे आहे. आता शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह आणि सरप्लस बॅलन्स शीट मध्ये येतात. आपला लायबिलिटी साइड मध्ये शेअर लोन्स कुठे येतं सर, लायबिलिटी का असेट्स आहे, लायबिलिटी. आता सगळ्यांची चालू झाले, म्हणजे यू आर व्हेरी ब्रिलियंट बट फक्त यूज करत नाही, हेच प्रॉब्लेम आहे. अनसेक्युर्ड लोन्स येस. लेफ्ट साइड मध्ये लायबिलिटीज आहे सर, राईट साइड मध्ये असेट्स. तर प्रोव्हिजन्स मध्ये काय काय येतं सर, जेव्हा मी नेक्स्ट सेशन परत तुमचे घेणार आहे, तुम्ही सगळे गोष्टीला आन्सर पाहिजे माझ्याकडे, म्हणजे हे खूप महत्वाची सर. म्हणजे हे जो नेग्लेक्ट आहे ना आपल्याला कुठेतरी, काही लोकांनी क्वेश्चन विचारले सर तुम्ही 30 वर्षानंतर पण तुम्हाला बॅलन्स शीट, त्यांनी म्हटले मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी तरी 100 करोडची टर्नओव्हर केलेली, मला काही कमी पडले नाही. सर तुम्हाला फायनान्स नॉलेज तुम्ही 1000 करोड करू शकत होता, तुम्हाला नॉलेज नाही म्हणून तिथेच थांबलेले तुम्ही 100 मध्ये. दिस डिफरन्स डेफिनेटली मेक द डिफरन्स. प्रोव्हिजन्स म्हणजे आपला जो काय ड्युटीज अँड टॅक्सेस गव्हर्नमेंटचे असते ते सगळे प्रोव्हिजन्स मध्ये आलेले असतात. ट्रेड पेबल्स म्हणजे काय सर, जो मटेरियल आम्ही परचेस केलेले असते हे क्रेडिटर्स म्हणतो आम्ही, म्हणजे त्यांना पैसे आपल्याला द्यायचे असते. तेव्हा आम्ही मटेरियल परचेस केलेले असते त्यांना पैसे आपल्याला जो द्यायचे असते, हे किती दिवस मध्ये आपल्याला पे करायचे असते साधारण, हा सर 120. तर रूल प्रमाणे 45 डेज मध्ये आपल्याला पेमेंट करायला पाहिजे. फिक्स असेट कुठे येणार आता, असेट्स. इन्व्हेस्टमेंट्स, ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल म्हणजे काय, पैसे येणे तेव्हा आम्ही सेल केलेले असते. हे पण रिकव्हरी तुम्ही फास्ट करू शकता. याच्यामध्ये आता 90 डेज जनरल ट्रेंड आहे, पोस्टिंगमध्ये तरी 90 डेज ट्रेंड आहे, बट आता तुम्ही ह्याला कमी करू शकतो. बेस्ट तुम्ही हे करू. इन्व्हेंटरी ऑलरेडी डिस्कशन झाले आपला. इन्व्हेंटरीमध्ये जस्ट इन टाइम असला पाहिजे आणि सेग्रिगेशन असायला पाहिजे. तुमची याला एबीसी अनालिसिस असायला पाहिजे. एबीसी अनालिसिस कोणाला माहिती आहे इन्व्हेंटरीमध्ये, एबीसी अनालिसिस काय असते? एबीसी म्हणजे आता तुमची, हा येस सर, येस डेट स्टॉक एक झाले. एबीसी अनालिसिस मध्ये असा पाहिजे सर, आपला मटेरियल जो असते ना त्याचं सेग्रिगेशन, ए म्हणजे आता व्हॅल्यूज हाई असते बट क्वांटिटी मध्ये छोट असते. बी म्हणजे मीडियम, सी म्हणजे क्वांटिटी भरपूर असते, व्हॅल्यूज कमी असते. मग तुमचे फोकस कुठे पाहिजे, ए मध्ये असायला पाहिजे. हे सेग्रिगेशन्स होतच नाही. आता मी जेव्हा सिस्टमॅटिकची रिपोर्ट दिलेली असते तेव्हा दिलेले असणार तिकडचे मटेरियल इकडचे मटेरियल, तेव्हा आफ्टर 4-5 मंथ्स ते सगळे एका जगामध्ये असते. फक्त हे सगळं थॉट प्रोसेस आहे. सिस्टम कोणाला नाही पाहिजे. तुमच्याकडे जे लोक काम करणारे मोर देन 5 इयर्स त्यांना तरी अजिबात सिस्टम नाही पाहिजे. द मोस्ट रिजिड पीपल्स आर दॅट पर्सन. मला त्यांना सिस्टम नाही पाहिजे. सिनियर्स सर त्याच्याबद्दल जास्त मला सांगितलेलं असते त्याच्यामध्ये कसं आपल्याला हे करायला पाहिजे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस, कॅश अँड बँक. तर ऑलमोस्ट कॅश मध्ये एक्सपेन्सेस सगळे आता ऑलमोस्ट कमीच होत जाणार.
इन फ्युचरमध्ये कॅश एक्सपेन्सेस इव्हन कॅश पण बंद होऊ शकतो नेक्स्ट 5 इयर्स. ऑल आर डिजिटल. असं तुमची बॅलन्स शीट दिसणार तुम्हाला जेव्हा तुम्ही हे करणार आहे. हे जो शेअर होल्डर फंड आहे सर, द मोस्ट कॉस्ट ऑफ युअर ओन कॉन्ट्रीब्युशन्स, त्याच्यावर कुठले कॅल्क्युलेशन असते. आता तुम्ही जेव्हा बँककडून पैसे घेऊन टाकलेले असते त्याला 10% इंटरेस्ट हे देत होतं, तर तुम्ही जो बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे 50 लाख 60 लाख त्याच्या कॉस्ट कोणी कॅल्क्युलेशन करत नाहीये. इट्स व्हेरी डेंजरस. त्याच्या पण कॉस्ट कॅल्क्युलेशन्स करा. अल्टिमेटली तुम्ही बिझनेस करायचा असला तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आज हे थॉट्स चेंज केला डेफिनेटली तुमची 2-3% प्रॉफिटमध्ये फरक पडणार. डेफिनेटली फरक पडणार. फक्त चेंज युअर थॉट्स. फक्त चेंज युअर थॉट्स. व्हॉट इज प्रॉफिट? आपलं प्रॉफिट किती आहे ना सर? मागे जो बसला त्यांच्याकडून आन्सर एक्सपेक्टेड. कोणी सांगा प्रॉफिट किती आपलं? 40 रुपये. आता आम्ही चेक करू किती आपलं ऍक्च्युअल प्रॉफिट आहे. हे एक्सपेन्सेस आहे सर. बिल्डिंग 200 रुपये, मटेरियल 40, वेजेस 10, फायनान्शियल कॉस्ट 10. आता कोणी सांगू शकतो प्रॉफिट किती? जस्ट गेस. जो कोण करेक्ट आन्सर सांगणार आताच मी गिफ्ट मध्ये त्यांना सिलेक्ट करणार. म्हणजे माझे जो बुक्स आहे क्वेश्चन ऑलरेडी करेक्ट प्रॉफिट सांगायचे आपलं ह्याच्या बेसवर. सर क्वेश्चन परत. सर आपलं नेट प्रॉफिट किती? आता 200 आपला इन्कम 300 रुपये, खर्च आपला 260 आहे. आपला नेट प्रॉफिट किती होते? म्हणजे प्रॉफिट लॉस नाही सर. आपला एक्सपेन्सेस कमीच आहे ना. इन्कम 200. सांगा सर किती करेक्ट आहे? कोण सांगितलं 240? येस सर साठी जोरदार. सरला बुक. येस 240 कसं सर एक्सप्लेन करा. बिल्डिंगसाठी केलेला खर्च हा आपला प्रॉफिट किंवा आपल्या फ्युचरसाठी केलेले आपण आता जस्ट डिस्कशन झाले. डेप्रिसिएशन भेटतो त्यांना, ते ओव्हर पिरियड ऑफ लाईफ असते. हे अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे. येस थँक्यू. तुमची काय क्वालिफिकेशन आहे सर? बीकॉम आहे का तुम्ही? कामच नाही ना? नाही तर गिफ्ट नाही भेटणार. ओ ग्रेट, व्हेरी ग्रेट. सर साठी अजून एक हे बघा, फायनान्शियल लिटरसी खूप महत्त्वाची. मोस्टली सर आपलं लास्ट सेशनमध्ये पण आम्ही भेटलो होता. सर नाही भेट, फर्स्ट टाइम भेटले. बघितलं सर ते सरांची याच्या सेशनमध्ये कुठं झालं. बट बघा सर आर्ट्समध्ये असून एवढं नॉलेज. आता डिफरन्स फक्त तुम्ही 4 त्यांची पॅसिव्ह इन्कम आहे 5. हे कशामुळे आहे? त्यांनी झोपलं तर पण त्यांची इन्कम चालू आहे सरांची. मी काम केलं तरच आज इकडे 2 दिवस आले आपलं इन्कम बंद झालेलं असतं. बिझनेस नाही करत सर सांगतो तुम्हाला. तुम्ही झोपल्यानंतर पण तुमची इन्कम चालू असला पाहिजे. दॅट इज अ रिअल इन्कम. दॅट इज अ रिअल लाईफ. त्याच्यामध्ये मी बाकी पण कॉस्ट ऍड केलेले. ते डेप्रिसिएशन, फायनान्स कॉस्ट, त्यामुळे आपला प्रॉफिट 220 होता. तर बिल्डिंग मध्ये डेप्रिसिएशन मायनस होणार. आता ऑलरेडी डिस्कशन झाले. प्रॉफिट इज नॉट मनी. मनी इज डिफरंट, प्रॉफिट इज डिफरंट. आता काही लोक काय करते, सेल्स करते, 100 करोड खर्च झाल्यानंतर प्रॉफिट त्यांचे असणार 2-3 करोड रुपये. बट कस्टमर पैसे देत नाही. ते 50 करोड मध्ये 10 करोड डुबले पैसे. म्हणजे तुमची प्रॉफिट आहे का त्या बिझनेसमध्ये? नाहीये. तुम्ही राईट कस्टमर चॉईस करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे.
हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे स्ट्रक्चर दिलेले, हे बॅलन्स शीट. नेटवर्क किती लोकांना माहिती सर? नेटवर्क म्हणजे काय? नेटवर्क येस सर संपत्ती. आता म्हणजे नेटवर्क इज नेटवर्थ. नेटवर्क इज, आता तुम्ही ऐकले असणार मुकेश अंबानीची एवढा लाखची नेटवर्थ आहे, यांची अडाणीची एवढा नेटवर्क आहे. नेटवर्क इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेटवर्क म्हणजे तुमचे जो बिझनेसमध्ये तुम्ही पैसे टाकलेले प्लस तुम्ही जो रिइन्व्हेस्टमेंट केलेले आउट ऑफ प्रॉफिट. आपलं काय असतं बिझनेसमध्ये, जेव्हा पैसे दिसले आपण पैसे विथड्रॉल करते, पैसे तुम्ही जास्ती विथड्रॉल नाही करायला पाहिजे. बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. किती लोक रिइन्व्हेस्टमेंट करतो सर बिझनेसमध्ये? रिइन्व्हेस्टमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला असं वाटतं अकाउंटमध्ये 50 लाख दिसले, मग ती कोणी दिवाळीमध्ये गाडी घेतली, मला पण एक गाडी घ्यायची, घेऊन टाका. कुठले पण एक्सपेन्सेस तुम्ही 50,000 लिहून घ्या. तुम्ही 50,000 पेक्षा जास्त एक्सपेन्सेस करायचे असतात तर तुम्ही 10 वेळा अनालिसिस करा. अनालिसिस करून खर्च करायची आजपासून. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपला बिझनेससाठी कोणाकोणाला आम्ही सांभाळतो? तर ओनर्स तरी आहे, क्रेडिटर्स आहे, गव्हर्नमेंट आहे, एम्प्लॉईज आहे. किती लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहेत? प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एकच सरांचीच आहे. जेव्हा प्रायव्हेट लिमिटेड असते तुमची कंप्लायन्स वाढतो सर, यू आर मोर रिस्पॉन्सिबल. त्याचा फायदा भरपूर आहे. तुम्हाला टॅक्सेशन बेनिफिट्स आहे आणि बाकी तुम्हाला भरपूर गोष्टी तुम्हाला बेनिफिट भेटतो. त्याच्यामध्ये लोनला रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे आणि तुम्ही स्ट्रक्चर बिझनेस करतो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. तुम्हाला फक्त असं वाटतं की कंप्लायन्स आहे, बट कंप्लायन्स आणि बेनिफिट तुम्ही जेव्हा कम्पेअर करणार आहे, इट्स ह्यूज बेनिफिट्स. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्हाला टॅक्सेशन 22%, 25% तुम्हाला टॅक्स असते. तेच तुम्ही इंडिव्हिज्युअलमध्ये असलं तर तुम्हाला 30% प्लस टॅक्स असतो त्याच्यात. आणि भरपूर ॲडव्हान्टेजेस. इव्हन तुमच्या बरोबर जो लोक एम्प्लॉई काम करत असते त्यांना पण जेव्हा पुढे त्यांनी हाऊसिंग लोन घेणार आहे त्यांना पण रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे. आणि जेव्हा तुम्ही ग्लोबल बिझनेस करणार आहे, जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस करणार आहे, तिथे तुम्हाला रिकॉग्नेशन आहे. प्रॉपर्टी कन्सर्न पार्टनरशिप तुम्हाला कुठली इंटरनॅशनलमध्ये रिकॉग्नेशन्स नाही आहे, काय नाही, त्यांना असं कंट्रोलिंग अथॉरिटी कोणी नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड अडवायजेबल आहे सर. तुम्हाला पुढे जो कोणाची टर्नओव्हर मोर दॅन 5 crores आहे, यू थिंक फॉर द प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. नेक्स्ट सेशन्स आपल्याला CS प्रवीण सर घेणार आहे, त्यांनी त्याच्याबद्दल तुम्हाला गाईड करणार आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एनी क्वेरी सर? एनी क्वेरीज, असं काही नाहीये. हे असं विचारलं तर काय होतं, असं काही नाहीये. फील फ्री टू आस्क एनी क्वेरीज. एनी क्वेरीज सर. माझे तर 20 वर्ष नाही सर. क्वेरी सर म्हणजे कोणाला असं काय वाटते, काही क्वेरी येतात सर विचारले असतात, क्वेरीज विचारा प्लीज. हां सर. सर आता उलटा विचार करायचा आपल्याला. आता जो बिझनेस आपला जो नेट प्रॉफिट आहे ते मिनिमम 8 to 10% ठेवायचे. मार्केटिंगमध्ये तुम्ही इनिशियलमध्ये तुम्ही जास्त थोडाफार खर्च करावा लागेल. आता सर एक क्लायंट आहे माझे, ते मोठे क्लायंट्स आहे. त्यांनी US मध्ये MS करून आले. त्यांचे वडील मोठे बिल्डर आहे. पण त्यांचे थॉट्स असं आले की मला जो कस्टमरला हे लागते म्हणजे फर्निचर, सोफा सेट हे लागते, त्याच्या बिझनेस मोठी वाकडमध्ये त्यांनी मोठे बिझनेस टाकून बसले. त्यांनी मी त्या कंपनीचे ऑडिटर होतो. मग त्यांना सांगितलं सर तुम्ही हे जो 1,00,000-1.5 लाख रुपये सोफा सेट्स आहे इथे कोणी घेणार नाही आहे, म्हणजे 15 year बॅक. त्यांनी म्हटलं नाही मी भरपूर मार्केटिंग करणार, ॲडव्हर्टाइजमेंट करणार. त्यांनी रेडिओ मिरचीमध्ये तेव्हा 50 लाखासाठी रेडिओ मिरचीमध्ये ॲड दिले. ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम कंपनी ते क्लोज केले आणि परत आता बिल्डरमध्ये आले. बिल्डरमध्ये नाव इज द सक्सेसफुल बिझनेसमॅन. त्यांना अवॉर्ड पण भेटले रिसेंटली इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये हे आलं होतं. म्हणजे मार्केटिंग कॉस्ट तुम्ही करताना तुम्हाला ते अनालिसिस करायचं, त्याचा रिटर्न्स किती येतो आपल्याला आणि स्टेप बाय स्टेप करायचं सर. तर मार्केटिंग आता भरपूर मार्केटिंगची, डिजिटल मार्केटिंग, हे मार्केटिंग ते मार्केटिंग. आता काही काही लोक पर्सेंटेज 5% 4 to 5 इनिशियल स्टेजमध्ये मार्केटिंगसाठी स्टार्टिंगमध्ये तुम्ही ठेवू शकतो. बट कसं असते सर बाकी कॉस्ट तुम्हाला कसं रिडक्शन करायचं. आता माझी प्रॉफिटच 5% आहे, मग मी कसं तुम्हाला 5% सांगू. ते पूर्ण डिटेल सगळे एक्सपेन्सेस अनालिसिस करायचे.
आता मला मार्जिन सपोज मला 10% भेटतो, त्या केसमध्ये तुम्ही 5% मार्केटिंग एक्सपेन्सेस करून तुमचे नेट प्रॉफिट 5% तुम्ही दाखवू शकता. म्हणजे नेट प्रॉफिटच 5% आहे. आय कॅनॉट से डू द 5% मार्केटिंग. इन दॅट केस यू ओनली 2% तुम्ही मार्केटिंग देऊ शकता. मार्केटिंग करताना पण तुम्हाला किती वापस भेटतो आपला ती पण असेल. आता रेडिओ मर्चेंट दिल्यानंतर त्यांना किती रिस्पॉन्स आहे आणि तुमचे टार्गेटेड कस्टमर कोण आहे, हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सर पर मंथ टर्नओवर अराउंड 50 lakhs है येस बेसिक विदाउट जीएसटी. मग वर्कर्स वेजेस किती पर्सेंट द्यायला पाहिजे? तुमची काय सर सॉफ्टवेअर आहे का नाही प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बघा तुमच्याकडे जो वेजेस पार्ट आहे ना, ते वेजेस पार्ट अराउंड 10 to 15%. त्याच्यामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता. बट अल्टिमेट गोल सर आपला नेट प्रॉफिट बॉटम लाईन जो आहे ते खूप महत्वाचे आहे. बॉटम लाईन तुमची मोर दॅन 10% असलंच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितले मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जो 10 करोड मध्ये 5 करोड कमवते ते लोक, त्यांचे एवढं स्ट्रॉंग बॉटम लाईन ना, त्यांचे ते टीम स्पिरिट्स म्हणा, हे सगळ्या गोष्टी खूप स्ट्रॉंग आहे त्यांचे. त्यांनी मोनोपॉली असेल तर मोनोपॉली पण नाही आहे सर. त्यांचा जो टीम स्पिरिट, जेव्हा तुम्ही एक लेवल मध्ये आले तुम्ही, कॉम्पिटिशन कुठे सर? कॉम्पिटिशन ऑलवेज इन द बिलो लेवल कॉम्पिटिशन. वर कॉम्पिटिशनच नाहीये. आणि ते सगळे ते पार करूनच आलेले ते लोक. स्टोरी असं वन डे स्टोरी नाहीये. त्यांनी पण 20-25 वर्षामध्ये त्यांचे असते. पण तुम्ही जेव्हा विजन ठेवणार ना, तुम्ही विजन ठेवलं तर डेफिनेटली यू कॅन अचीव. काही काही लोकांना विजन्स नाही. आता काही लोक विजन ठेवून त्यांनी एवढा मोठे केले, त्यांनी तेव्हा विचार केला. आता तुम्ही सर तुम्हाला विजन स्टेशन मध्ये तुम्हाला सांगितले तुमचे विजन्स. आता तुम्ही नेक्स्ट 5 years मध्ये तुम्ही विचार करणार आहे मी त्यावेळेला 10 एकरचे काय विजन नाही ठेवलेले. म्हणजे हे माइंड मध्ये एवढं सुपर पॉवर माइंड, तुम्ही काही करू शकतो. सबकॉन्शियस माइंड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला तुम्ही जो काही कमेंट देणार, किती तुमची थॉट प्रोसेस असणार, त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतील. आता माझ्या बुक्समध्ये पण मी दिले 95% आपला जो रुटीन काम होतं ना, ते ओनली वर्किंग ऑन सबकॉन्शियस. ओनली 5% कॉन्शियस माइंड काम करत असते. तुम्ही एकदा कमांड दिले माइंडला, ते ऑटोमॅटिक तुम्हाला काम करत जाणार, तुम्हाला युनिवर्स सपोर्ट करणार. हे खूप महत्वाचे आहे. सर एक क्वेश्चन. येस सरांनी आमचं एक सेशन घेतलं मगाशी, हां सर. बिझनेस बिझनेस हेल्थ रिपोर्ट. हां तुम्ही कसं अनालिसिस करायचं, असं काही आहे का आपल्याकडे एक्सेल्स वगैरे? येस सर. म्हणजे सर आपल्याकडे मी प्रोडक्ट्स पण आहेत. आम्ही भोसरीमध्ये एक एंटरप्रेनर्स क्लब आहे, त्यांनी तिथे पण इंटरनॅशनल एंटरप्रेनर्स क्लब म्हणून आहे. तर तिथे आता मला त्यांनी सांगितलं की एंटरप्रेनर्स क्लबमध्ये आपल्याला एक क्लिनिक्स म्हणून करून इथे, म्हणजे एंटरप्रेनर्स क्लिनिक म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा बॅलन्स शीट अनालिसिस करून रेशियोज सगळे स्टडी करून आम्ही देऊ शकतो. म्हणजे तुम्ही पास्ट काय, प्रेझेंट काय आणि फ्युचरमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, ते पुन्हा एक रिपोर्ट्स, एक एक्सेल फॉर्मॅट असं काम करत नाहीये. मी तुम्हाला माझ्या बुक्समध्ये तुम्हाला रेशिओ करणार कसं पॅरामीटर करायला पाहिजे, पण तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. तर विजय मला जेव्हा त्यांची लोन होता, त्यांची डेट इक्विटी रेशिओ 9 होता 9, तरी त्यांनी काही इन्फ्लुएन्समध्ये त्यांना लोन दिले बँक, मग ते प्रॉब्लेम झाले. आपले पॅरामीटर्स जो आहे तुम्हाला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट. तुमची डेट इक्विटी रेशिओ किती असला पाहिजे, डेट सर्व्हिस कव्हरेज रेशिओ किती असला पाहिजे, करंट रेशिओ किती असला पाहिजे, तुमची डेट जीपी किती असला पाहिजे, एफपी किती असला पाहिजे. भरपूर रेशिओज आहे सर. अराउंड मॅन्डेटरी जो कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्यांना 13 रेशिओज कंपल्सरी द्यायलाच पाहिजे. ते ट्रान्सपरन्सीमुळे ते मला बँक लगेच लोन देतो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. तेच तुम्ही प्रॉपरेटर असला तर तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं त्या गोष्टी. त्यासाठी तुम्ही तुमचे बॅलन्स शीट अनालिसिस रिपोर्ट पाहिजे असं मी करून देऊ तुम्हाला पुन्हा एक स्ट्रक्चर करून. CMR म्हणून एक बँकर विचारत असतो, व्हॉट इज CMR माहिती? सीएमआर ते पण रेशिओज आहेत. ते डेट आणि ह्याच्यावर तुमची इक्विटी जे त्याच्यावर ते हे असते सर. त्याच्या मोर दॅन 4-5 असलं तर तुम्हाला लोन देणार नाहीये. ते सेम आता मी तुम्हाला सांगितले. काही काही बँक ते कन्सिडर मोर दॅन 4 असलं तर तुम्हाला देणारच नाही. तो 1 ते 4 असायला. हा सर. 1 ते 4 असायला. हा म्हणजे 4 इज द हायेस्ट. आणि डेट सर्व्हिस कव्हरेज रेशिओ इज मॅक्सिमम 2 असं असलं पाहिजे. त्याचं काही फॉर्म्युला वगैरे कसं? Formula नाही. मला आम्हाला लगेच लक्षात येईल असं काही आहे का? फॉर्म्युलाच आहे सर, पण कसं असते सगळ्या गोष्टी AI आणि इव्हन कॅल्क्युलेट पण करून देणार. आता सगळं AI ची काळ आहे तिथे. पण तुम्हाला जेव्हा समजून घेणार तुम्ही त्याचे इम्पॅक्ट्स, द AI कॅनॉट चेंज द ह्युमन माइंड्स. आता मी तुम्हाला जसं एक्सप्लेन करतो ते फक्त एक्सप्लेन करणार. आत्ताची सिच्युएशन मध्ये कसं सोर्सेस भरपूर आहे, ओनली अंडरस्टँडिंग करणं. डाटा भरपूर आहे आपल्याकडे. पहिले आपल्याकडे जेव्हा वी आर विथ स्टुडंट आपल्याकडे सोर्सेसच नाही होता. आता सोर्सेस भरपूर आहे. आताची सिच्युएशन मध्ये AI cannot replace the human mind, but definitely people will replace those who are not using the AI.
म्हणजे जो लोक AI यूज करत नाहीये त्यांना डेफिनेट लोक रिप्लेस होतात. सपोज मी AI यूज करते, त्यांनी दुसरा कोण AI यूज नाही करत, माझे लोक त्यांना सोडून माझ्याकडे डेफिनेटली येणार. त्यासाठी स्टार्ट युजिंग AI ऑल्सो. पण ते कसा यूज करायला पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे. हे रेशिओज तुम्हाला गुगलमध्ये भरपूर सोर्सेस आहेत. तुम्हाला काय डाऊट असला तर यू कॅन कॉन्टॅक्ट डायरेक्टली. तुम्हाला पुन्हा अनालिसिस पण करून मी देऊ शकतो तुमची कसा रेशिओ असला पाहिजे, कशामुळे ते रेशिओ कमी झाले, कसं तुम्हाला एक हेल्थ पॅरामीटर सारखे असते जसं सांगितलं तसं. ते रेशिओज खूप महत्वाचे असते. कोट ऑफ द डे माझ्या सेशन नंतर कोट एव्हरी टाइम माझी कोट असते. इफ ऑपॉर्च्युनिटी डज नॉट नॉक बिल्ड ए डोर. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी नाही भेटलं तर पहिले नॉक नाही केलं तर तुम्ही डोर बिल्ड करा. म्हणजे चेंज द थॉट्स. अल्टिमेटली ओनली थॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी यू हॅव टू स्टार्ट थिंकिंग अँड रायटिंग युअर गोल्स. युअर गोल्स शुड बी ऑलवेज इन फ्रंट. सर सगळे तुम्हाला सांगितले असणार. ते आता त्याच्याबद्दल जास्त मला डीप नॉलेज नाही आहे. बट डेफिनेटली इव्हन तुमचे जो फायनान्शियल गोल आहे ते तुमच्या समोर असला पाहिजे. म्हणजे तुम्ही लास्ट 5 इयर्स तुमची ग्राफ तुमच्या समोर ठेवा. अजून नेक्स्ट 5 इयर्स मध्ये तुम्हाला कुठे जायचे आहे ते पण तुम्ही तुमचे विजन्स ठेवा. डेफिनेटली ते विजन्स तुम्ही अचीव्ह करणार. आता काही क्वेरीज असलं तर तुम्ही हे माझ्या वेबसाईट, ईमेल आणि फोन नंबर आहे, तुम्ही हे घेऊ शकतो. आता 6 वाजता म्हणजे 7 झाले. आता टाइम भरपूर कमी असल्यामुळे मी जास्त Sir, what kind of service you require? As a CA, as a CA, I am providing all services. Apart from that, we are doing system implementations. म्हणजे आता तुमची कंपनीमध्ये काही सिस्टम्स पाहिजे तुम्ही सांगितलं तुम्हाला, म्हणजे ते अनालिसिस करून तुम्हाला सिस्टम इम्प्लिमेंटेशन करून ते कसं तुम्हाला हे करायचं, म्हणजे त्याच्या फॉलो करून तसं इम्प्लिमेंटेशन करून मी देणार तुम्हाला. आणि फक्त तुम्हाला बॅलन्स शीट अनालिसिस करून द्यायची 3 वर्षाची, जर सर सांगितलेले तसं 3 वर्षाची तुम्हाला पूर्ण बॅलन्स शीट अनालिसिस करणार. तुमची काय काय चूक झालेली कसं कसं तुम्ही आता तुमच्या हातामध्ये बॅलन्स शीट नंतर फर्स्ट काय बघतो सर तुम्ही. आता सपोज सीए कडून बॅलन्स शीट आलेली, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सांगा की किती लोक बॅलन्स शीट बघते सीए कडून आल्यानंतर. हात वर करा सर. येस, काय बघतो सर तुम्ही जेव्हा सीए कडून बॅलन्स शीट आले तुमच्या प्रॉफिट किती दाखवलं, त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे सर टॅक्स किती भरायला, किती टॅक्स भरायला, नेट प्रॉफिट. सर एक तुम्ही म्हटला की 10% तरी कमीत कमी प्रॉफिट पाहिजे, पण माझा बिझनेस असा आहे की त्यात 4% प्रॉफिट आहे, त्यातलं 2-3% खाली जाते. म्हणजे आम्ही BSNL माझ्या डिस्ट्रीब्युटर त्याला कमिशनच काढतो. करेक्ट. मग हे 10% वर्षासाठी, 6 महिन्यासाठी का महिन्यासाठी? सर तुम्ही किती वर्षापासून बिझनेस मध्ये? मी BSNL मध्ये साधारणतः 5 वर्ष आहे. 5 वर्ष झाले. टर्नओव्हर किती सर तुमची? टर्नओव्हर 200 आहे. 200 आहे. म्हणजे हे कसं आहे सर, हे जो डिस्ट्रीब्युशन असतं ना, तुमच्या जो तुम्हाला टर्नओव्हर वाढावं लागेल त्याच्यामध्ये. कुठे प्रॉफिट कमी असताना तिथे टर्नओव्हर वाढावं लागेल, नाहीतर तुम्ही सस्टेन करू शकत नाही. तर माझे काही क्लायंट्स होता, त्यांनी डिस्ट्रीब्युटर्स होतं, त्याचे 10 करोड 20-20 करोड टर्नओव्हर होतं, बट मार्जिन इज व्हेरी थिन. असं कोविड सारख्या अशा काही गोष्टी आल्या ना, तुम्ही बिझनेसमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. म्हणजे तुम्ही काहीतरी नेक्स्ट लेवलमध्ये अचीव्ह तुम्ही करू शकत नाही, तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकतो. सर्व्हाइव्ह मध्ये पण स्ट्रगल खूप असते तुम्हाला. म्हणजे ते काय होतं, तुम्ही ज्या तेव्हा ते लाईन मध्ये तुम्ही अटकले ना, मग ते तुम्ही दुसरा विचार करू शकत नाहीये. तुम्ही चॉईस करतानाच असा चॉईस करा आपल्याला जो बिझनेस आपल्याला 8-10% देऊ शकतो. त्याच्यामध्ये पण तुम्ही अनालिसिस करा, ह्या प्रोडक्ट मला 10% देतो, ह्या मला हे करतो. वन्स यू चेंज द थॉट्स, मग तुम्ही डेफिनेटली चेंज करू शकतो. बिझनेस नाही करायचे का कमी मार्जिन मध्ये असा नाहीये. स्टार्टिंग मध्ये तुम्हाला ते स्टार्ट करावं लागतं. ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम तुम्हाला तुमच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये ओनली वन ऑप्शन इज यू इन्क्रीज युअर टर्न. तुम्हाला ते एकच ऑप्शन असेल. कुठे प्रॉफिट कमी असेल तिथे टर्नओव्हर वाढावं लागतं. ते पण तुमची कॅपॅसिटी प्रमाणे लोन घेऊन वाढवायचंच नाही. अगेन लोक काय करते, परत सीसी घेणार, मग डिस्ट्रीब्युटरला पे करून घेणार. ते तुम्हाला न कळताना ते इंटरेस्टच तुमची मार्जिन खाऊन टाकणार, मग तुम्हाला जेब मधून भरावं लागतं. हे फॅक्ट झालेले, हे सगळे मी जो काय शेअर करते हे स्टोरीज फॅक्ट आहे. ट्रेडर माझे एक पण क्लायंट नाहीये, सॉरी सर, बट ट्रेडर माझे क्लायंटच नाहीये. माझे क्लायंट एकतरी मॅन्युफॅक्चरर्स आहे, नाहीतर सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहे. द रिझन ट्रेडर मध्ये डिसिप्लिन मध्ये काम करणारे भरपूर कमी लोक आहेत डिसिप्लिन मध्ये, आणि त्याच्यामध्ये मार्जिन थिन असल्यामुळे तुम्हाला डिसिप्लिन खूप गरज आहे. तर माझ्याकडे जेव्हा तुम्ही येणार, मी कंपल्सरी डिसिप्लिन लावणार आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी तुमच्या बिझनेस कुठे कुठे मार्जिन थिन नसते ना, तिथे तुम्हाला खूप केअरफुली काम करावं, खूप म्हणजे खूप.
बाकी लोक थोडंफार चालते, त्यांना वर खाली ऑप्शन्स आहे, तुम्हाला ऑप्शनच नाही आहे. तुम्हाला रिअलायझेशन पण असणार. आता मी किती वर्षाचे बिझनेस मी करतो, टाइम घालतो, माझ्या इन्व्हेस्टमेंट कुठे गेले, आम्ही कुठे आहे. सगळे लोक सेल्फ अनालिसिस करा सर. तुम्ही सगळे जे लोक बिझनेस करता ना, तुम्ही स्वतःला सेल्फ अनालिसिस करा. ते सर तुम्हाला सेशनमध्ये सांगतो. तुम्ही सेल्फ अनालिसिस रायटिंग मध्ये ठेवा. तुम्ही सेल्फ अनालिसिस तुम्ही पहिले कुठं होतं, आता कुठे नाही, काय करतो मी नक्की. ॲटलिस्ट यू चेंज युअर थॉट्स. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू फॉर गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटीज. क्वेश्चन असेल तर विचारा सर. काय डिसिप्लिन्स पाहिजे होते? I just want to share something. हा सर. येस सर. I'm so proud to have it here. Rahul Maladia sir, CA is very famous. जयपूरमध्ये मी 3 दिवसाचा त्यांचा प्रोग्राम केला. त्याच्यानंतर आय वॉज फॉलोइंग हिम ऑलमोस्ट मला वाटतं 3 वर्ष फॉलो केलं. He did not explain properly about the finance. थँक्यू सर. It is a really touch to heart. थँक्यू सर. Yes, sir. खूप सारे लोकांना ट्रेनिंग घेतो, पण इट्स रिअली फायनान्स मी आजपासून नक्की त्याच्यात थँक्यू सो मच सर. थँक्यू स्माय. एक क्वेश्चन होतं. डिसिप्लिन काय म्हटलं सर, जरा थोडंसं एक्सप्लेन. डिसिप्लिन असायला हवं की ट्रेडर्सला? हां सर. ट्रेडरसाठी सर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मार्जिन अनालिसिस खूप महत्त्वाची असते सर. तुम्ही प्रोडक्ट वाईज मार्जिन अनालिसिस करायला पाहिजे. म्हणजे कुठली प्रोडक्ट मध्ये तर सपोज तुम्हाला काही प्रोडक्ट्स 2.5% देते, काही 2% देतो, काही 1%, 5%, तो 1% देतो. मग तुम्ही ते अनालिसिस करून जो 2.5 देतो त्याच्यावर तुम्ही अजून फोकस करू शकतो. आणि बाकी तुम्हाला इन्सेंटिव्ह इज युअर मार्जिन. आता तुम्ही एवढं अचीव केलं तर एवढं तुम्हाला भेटत असते त्याच्यामध्ये. ते तुम्ही इन्सेंटिव्हमध्ये पण प्रॉपर तुम्ही काम करायला पाहिजे. आणि अकाउंटिंग खूप महत्त्वाची सर तिथे पण. आणि CC तुम्हाला सांगितलं तर माझ्याकडे फक्त 50 लाख रुपये आहेत. मी आता तुम्हाला कॅश टू कॅश सायकलमध्ये त्याचे कॅश टू कॅश सायकल 50 लाख रुपयामध्ये तुम्ही फास्ट प्रोसेस त्याच्यामध्ये किती टर्नओव्हर करू शकतो, तुम्ही 5 करोड करू शकतो त्या सायकलमध्ये. मग तुम्ही काय करणार, मला 10 करोड करणार म्हणून 50 लाख तुम्ही लोन गेलं जाणार. जो मार्जिन तुमची थिन नसल्यामुळे ते इंटरेस्ट खाऊन टाकतो तुमची. ट्रेडरला मी एकच डिसिप्लिन सांगतो, तुम्ही लोन घेऊन बिझनेस करू नका. CC स्पेशली हे फॅक्ट झाले सर. माझे काही क्लायंट्समध्ये त्यांनी तसे स्वतःचे फ्लॅट घेऊन CC घेतले. लिटरली ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम त्यांनी स्ट्रगल केले त्याच्यामध्ये. आता अल्टिमेटली बिझनेस कसा करायला पाहिजे, तुम्ही तुमची जो फॅमिलीला प्रॉपर दिला पाहिजे. तुम्ही एक्झाम्पल दिले 100 करोड जेव्हा टर्नओव्हर माणूस होता, त्यांची काय रेप्युटेशन होता. अल्टिमेटली फॅमिलीला काय दिले त्यांनी, त्याच्यापेक्षा जॉब केला तर परवडत होता 2-3 लाख रुपयामध्ये. बिझनेस करणं पण एवढं इझी नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन किंवा ऑप्शन्स नाहीये. काही लोक एवढं अचीव करते, आपल्याला नाही अचीव करते, फरक तेवढंच आहे. दे आर व्हेरी मच डिसिप्लिन. देर इज नो एनी इमोशनल्स. आता सर सेशनमध्ये सांगत असते रिलेटिव्हला ठेवूच नका. सरांचं एकदम कॉमन आहे. हे इमोशनल बिझनेसमध्ये अजिबात नाही सर. इव्हन इन्व्हेस्टमेंटमध्ये पण आता ते सब्जेक्ट वेगळंच आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तुम्हाला इमोशनल नाही चालते. काही लोक म्हणते LIC घ्या, तुम्ही हाऊसिंग लोन गेलं तुम्ही इन्शुरन्स विकतो लोक. फायनान्शियल अनालिसिसमध्ये तुम्ही ह्यूज सेव्ह करू शकतो सर. फक्त ओनली चेंज युअर थॉट्स. कसं तुम्ही सेव्ह करू शकतो, फक्त ते तुम्ही अप्लिकेशन्स करायला पाहिजे त्याच्यामध्ये. तेवढंच तुम्हाला सजेशन असणार. टेक प्रिकॉशन ऑफ लो अँड मार्जिन अनालिसिस करा, कसं तुम्ही सेव्ह करू शकतो. अँड जास्तीत जास्त तुम्ही टर्नओव्हर स्लोली ग्रॅज्युअली वाढवा. तर सपोज तुमचे 50 लाख नंतर तुमचे स्वतःचे पैसे 60-70 लाख झाले, मग परत त्याचे पैसे वाढवते सगळे. लोन घ्या तुम्ही, नाही घ्यायचे असं नाही. आता तुम्हाला टर्नओव्हर 2 करोड असला तर तुम्ही 10 लाख रुपये लोन घ्या. 50 लाख 30 लाख नाही आहे. कॅपॅसिटी प्रमाणे घ्यायची, त्याच्यापेक्षा जास्त लोन नाही घ्यायची. असं लोन पूर्ण अपोज आहे असा नाही आहे. पण लोनला पण पॅरामीटर्स आहे. जर तुम्ही हॅपी लाईफ काढायचं असेल ना, आता 50% मी लोनची सांगितलं. हाऊसिंग लोन तुमची फक्त तुमची सपोज 1 लाख सॅलरी असतं तर 20,000 फक्त तुमची हे असलं पाहिजे. तुमची हाऊसिंग लोनची EMI असलं पाहिजे. 5% फक्त तुमची कार लोनची. मी तरी कारची प्युअर अपोजिट. जो लोक कारमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना, कुठली पण इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही तुमचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय येतो, काय होतं जेव्हा आपल्या लाईफमध्ये कम्पॅरिझन्स येतो. तर मात्र किती क्लायंट्स कम्पॅरिझन्समध्ये लॉसमध्ये गेलेले. लाईफमध्ये कधी कम्पॅरिझन्स नाही करायला पाहिजे. ते एकदम स्ट्रिक्ट असायला पाहिजे. आणि कधी पण इन्व्हेस्टमेंट करताना कंपल्सरी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता तुम्ही कार घेण्यापेक्षा 2 मशिनरी घेतलं तर तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ऑपरेटिंग परत तुम्हाला रेव्हेन्यू जनरेशन होते. ती खूप महत्वाची असते. सर टॅक्सबद्दल लास्ट इयर असं होतं की शेवटच्या क्षणाला टॅक्स भरायचा पैसे नसतात.
बरोबर. याचं सजेशन काय झालं सर तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स पे करा. तर मी सगळं माझ्या क्लायंटला मी हे देत असते. ॲडव्हान्स टॅक्स आता क्वार्टरली तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स भरायचे असते. मग ॲडव्हान्स टॅक्स काय भरायला पाहिजे, कसा भरायला पाहिजे. आता मी लोनची अपोज आहे, बट आता इथे जेव्हा तुम्ही टॅक्स भरणार आहे त्या केसमध्ये मी सांगतो तुम्ही बँककडून लोन घेऊन टॅक्स भरा. काय लोन घेऊन टॅक्स भरायची. आता सपोज तुम्हाला 10 लाख टॅक्स भरायचे आहे, तुम्ही 10 लाख लोन घेतले, त्याच्यावर तुम्ही 1 लाख रुपये तुम्ही इंटरेस्ट पे केले, ते 1 लाख रुपये तुम्ही एक्सपेन्सेस म्हणून क्लेम करू शकतो. म्हणजे तुम्हाला अल्टिमेटली 70,000च एक्स्ट्रा म्हणजे 30,000 परत तुम्हाला टॅक्स बेनिफिट भेटेल. तेच तुम्ही काय केले, 10 लाख रुपये भरले नाहीये, तिथे 18% टॅक्स इंटरेस्ट आहे सर. तिथे म्हणजे 1,80,000 रुपीज तुम्हाला इंटरेस्ट भरावं लागते ॲट द एंड ऑफ दी इयर. मग 1,80,000 इज नॉट एक्सपेन्सेस, ते एक्सपेन्सेस मध्ये पण कन्सिडर होत नाही. म्हणजे हे तुम्हाला डबल लॉस आहे. त्यासाठी टॅक्सेशनसाठी तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून ॲडव्हान्स टॅक्स भरायलाच पाहिजे. तिथे 24% इंटरेस्ट आहे सर. ते इंटरेस्ट तुम्ही एक्सपेन्सेस म्हणून क्लेम करू शकत नाही. बँक लोन घेऊन तुम्ही हे केलं ना, मग बँक इंटरेस्ट तुम्ही एक्सपेन्स म्हणून क्लेम करू शकतो. अजून काय क्वेरीज? सर ये 45 डेज के ऊपर जो पेमेंट नहीं देता हाँ सर. तो उसके ऊपर कुछ हम नहीं सर, अभी कैसे है कि रूल के बारे में बात करते हैं सर. अभी कैसे सपोज सामने वाला 45 डेज में अपने को पेमेंट नहीं किया, वो पूरा परचेज उनका उस पीरियड में डिसऑर्डर होता है, उसके ऊपर उनको टैक्स भरना पड़ता है. बट अभी ट्रेंड अभी 1 ईयर 2 ईयर हुआ है. उसके लिए क्या होता है, फिलहाल गवर्नमेंट भी इतना स्ट्रिक्ट नहीं है उसके ऊपर. जब असेसमेंट होने को चालू होता है, अभी सीए एज ए सीए हम लोग भी डिसऑर्डर नहीं करते. टीजन क्लाइंट बोलेंगे अभी 1 करोड़ के ऊपर 30 लाख में किधर टैक्स भरो. सीए लोगों का सिर्फ एक उनका डिस्क्लोजर रहते, डिस्क्लोजर करके छोड़ देते हैं. बट ये और थोड़ा टाइम लगेगा क्योंकि गवर्नमेंट भी इसके ऊपर अभी ज़्यादा प्रेशर नहीं कर रहा है. एक बार प्रेशर चालू हो तो 45 डेज में रूल के हिसाब से, नहीं तो उनको विथ इंटरेस्ट पे करना पड़ेगा. उसमें बहुत सारे पोर्टल भी है, आप उसमें डाल दिए तो आपको पेमेंट मिल जाएगा. अल्टीमेटली क्या होता है, आपको देखिए 45 डेज में नहीं मानते क्योंकि नेक्स्ट ऑर्डर नहीं मिलेगा. ये भी सबसे बड़ा प्रॉब्लम. अपने को ऐसा लगता है 90 डेज भी चलेगा. अपने को कितना लोग खुद का उद्यम आधार कैंसिल किया क्योंकि उनको नहीं चाहिए 45 डेज का क्लॉज, नहीं तो कस्टमर मेरे को काम ही नहीं देगा. ऐसे भी सर अभी अपने को भी नहीं चाहिए क्योंकि काम चाहिए पहले, पैसे तो किधर जाने वाला नहीं है. ये फिलहाल ऐसे सही करें. अभी एक कंपनी 2-3 साल से पैसा नहीं दिया, वो कंपनी बंद हुआ है. हाँ, उसको कैसे रहता है सर, वो ज़्यादा भी प्राइवेट लिमिटेड कंपनी है, वो नहीं लिमिटेड है. लिमिटेड है ना, वो प्राइवेट इज राइट पर्सन इज एक्सप्लेन करते हैं. वो कोई प्राइवेट आंसर वो आपको एनसीएलटी में आप रिकवर कर सकते हैं जब वो डिसोसिएशन. प्रवीण इज वेरी राइट पर्सन. यस. एनी क्वेरीज एंड यस सर. मेरा भी वही प्रॉब्लम होता था. हाँ. उनको परफॉर्मेंस बिल देना चालू किया. मुझे पता है एक क्लाइंट पेमेंट ही देने वाला नहीं, Correct. तो उसको मैं जीएसटी बिल नहीं करता हूँ, Correct. उसको परफॉर्मेंस बिल देता हूँ. Correct. जब मुझे पेमेंट आता है फिर मैं जीएसटी बिल करता हूँ, ताकि मुझे पेमेंट पहले आया होता है तो फिर मैं जीएसटी रिटर्न फाइल करता हूँ. नहीं वो कैसा रहता है सर, अभी छोटा कंपनी इसमें मैं भी वही करता हूँ क्योंकि मेरा क्लाइंट सब एक्सेप्ट करते हैं. बट लिमिटेड कंपनी वो बोलते पहले टैक्स इनवॉइस दे दो, नहीं तो वो एंट्री नहीं करके देती वो. और वो जो पहला क्वेश्चन था ना उनका, Yes. वो मुझे भी प्रॉब्लम आता था. Yes. मैंने क्या किया, मेरा पहला इंटरप्राइजेस कंपनी था, उसमें मैं 3 महीने में जीएसटी रिटर्न फाइल करता था. तो मैंने उसको Quarterly कर. प्राइवेट लिमिटेड करने के बाद मैं सीए को बोल दिया तेरा पेमेंट भी मंथली जाएगा, मुझे सब कुछ रिटर्न मंथली चाहिए. बरोबर. तो फिर उसमें कोई 3 महीना होता है तो अपन जीएसटी बचाने के लिए Correct. पैसा खर्चा कर लेते हैं. बरोबर. फिर 3 महीने बाद एक साथ 1 लाख रुपए कहाँ से बने. Correct. वो दिक्कत आता है तो महीने का कैलकुलेशन करने बोल दिया. महीने का उसका फीस भी मंथली जाता है, जीएसटी भी मंथली जाता है. बरोबर. कैलकुलेशन अगर अपने ऑफिस से पैसा ही मंथली चला गया तो फिर भरने के लिए कोई दिक्कत आती है. Yes. Thank you once again. Thank you so much. Yes, sir. Thank you. Thank you, sir. Valuable time दिल्याबद्दल धन्यवाद सर. सरांकडे हां सर. काही तुमचं क्वेश्चन विचारलं चालेल. नाही त्यांचे काय क्वेश्चन असतात तर एनी टाइम तुम्ही मेल करू शकतो, फोन करू शकतो. सरकडे नंबर घ्या. आय एम अवेलेबल एनी टाइम. काही प्रॉब्लेम नाही. माझ्या ऑफिस नारायणपेठमध्ये पण आहे, भोसरीमध्ये गेरा एम्पेरियममध्ये 23 ला मी तर सांगितलं ओपनिंग आहे. तुम्ही लोक कधी पण फोन करून घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम्स नाही. सरांना माझा गिफ्ट देतोय. थँक्यू सर.